माधव गोडेस. कुठला एरिया? उत्पाद गल्ली. पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक चालू आहे. हो. काय वातावरण आहे सध्या? सध्या वातावरण चांगलं आहे. बरं, कोण निवडून येईल असं वाटतंय? सध्या तर काय कमळाचं जे थोडी हवा आहे. बर. भाजपची. मग कोणाकडे निवडून कोण येईल इथून? ती काय देशपांडे वहिनी येईल असं वाटतंय. मग काय वाटतं तसं? भाजप आतापर्यंत कसं आहे, मालकांची सत्ता नगरपालिकेवर आहे आणि इथूनही पुढे राहील अशी अपेक्षा आहे. नगर परिषदेची निवडणूक लागली आहे. कोण उभा आहे आपल्या वार्डातलं काय? आपल्या वार्डातून डॉक्टरांच्या मातोश्री म्हणजे अक्षयदादांच्या मातोश्री मनीषा काकू उभारलेल्या आहेत. निवडून कोण येईल? त्याच येणार, 100% का बरं? त्याच येणार. कारण की त्यांनी गोरगरिबांना खूप मदत केलेली आहे. त्यांना खूप ऑक्सिजनचा पुरवठा असू द्या किंवा कोरोना काळात खूप अशी मदत केलेली आहे त्यांनी. आणि जरी कोणी गोरगरीब त्यांना काही हवं असेल किंवा काही त्यांना अडचणी असतील तर त्यांनी बरेच मदत केलेली आहे. अंताष्टीकर कुठला हा वार्ड कुठला आहे? आठवण कोण उभं राहिले? इथं मनीषा देशपांडे कुठल्या पक्षाकडून नाही? भाजप कमळ कोण निवडून येईल? त्याच मनीषा ताईच. तुमचं मत त्यालाच असतं? आमचं मत काय त्यांना. बरं त्याला? त्यांनी कोरोना काळात भरपूर मदत केली गोरगरिबांना. तिथं जातीने लक्ष देऊन त्यांनी त्यांचे हे केले, काम केलेत. म्हणजे गोळ्या औषधं सगळं करून. आणखी काय समस्या आहेत वार्डात? वार्डात तर काही समस्या नाहीये, पण जे मध्ये होत्या ते त्यांनी सगळं केलं. ते निवडून येतील मग? हो, निवडून येतील. नमस्कार ताई. नमस्कार. पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक चालू आहे. हो, काय वातावरण आहे सध्या? सध्या कमळाचा जास्त जोर आहे. कोणाची सत्ता येईल? परिसराचे, का बरं? कारण पहिल्यापासून त्यांचंच आहे ना. बरं. आणि नगरपालिकेमध्ये खरं महिलांना प्राधान्य दिलेलं आहे. नगरसेविका म्हणून महिलांना एका वार्डामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रभागामध्ये एका वार्डामध्ये महिलांना स्थान दिलेलं आहे. आणि नगराध्यक्षपदी यावेळेस महिलांसाठी जास्त राखीव जागा ठेवलेल्या आहे. त्यामुळे महिलांसाठी उत्कर्ष होईल असं वाटतंय महिलांचं. पंढरपुरात आता म्हणजे इथं तुमच्या वार्डात काय सुविधा कमतरता आहे काय? सुविधा म्हणजे काय होतं माहिती का, हा रस्ता जो केलाय ना डांबरीकरण, उतार व्यवस्थित केलेला नाहीये. पावसाळ्यामध्ये आम्हाला इतका त्रास होतो, पाणी सगळं आमच्या दरवाजाचं साठतं. आता भाजपची सत्ता आली होईल? होईल असे अपेक्षा आहेत आमच्या.